हॅलो, वेलकम टू KC स्टडी चॅनल. मी काल सांगितलेल्या व्हिडिओच्यानुसार पार्ट वनमधील युनियन अँड इट्स टेरिटरी आर्टिकल 1 to 4 आज आपण पाहणार आहोत. आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या आणि डेली व्हिडिओ करण्यासाठी KC स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा. I am positive Article 1 Name and is Territory of India. या आर्टिकलमध्ये इंडिया दॅट इज अ भारत म्हणजे इंडिया हे भारत हे दोन्ही एकच आहे या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेले आहे. तर तुम्ही आर्टिकल 1मध्ये इंडिया दॅट इज भारत ही लिहायची गरज का पडली? आपण मागं ब्रिटिश आपल्यावर राज करत होते त्यावेळेस ब्रिटिशने ईस्ट इंडिया कंपनी उघडली होती. एक तुम्हाला माहीत असेल तर आपल्या भारताचं नाव त्यावेळेस इंडिया होतं. ईस्ट इंडिया, ब्रिटिश इंडिया असे नाव पडण्यात आले. म्हणून आपल्या भारतामध्ये फ्रीडम फायटरने एक विचार केला की आपला भारत नेम पण इम्पॉर्टंट आहे आणि इंडिया नेम पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्या संविधानामध्ये इंडिया आणि भारत हे दोन नावं समाविष्ट करण्याचा विचार संविधान कमिटीने काढला आणि म्हणूनच इंडिया दॅट इज भारत हे आलेले आणि याच्यामधूनच युनियन कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. तुम्हाला एक सांगायचं होतं युनियनमध्ये डिफरन्स काय. पहिलं तुम्हाला फेडरेशन्स समजून घ्यावं लागतं. फेडरेशन हे असे असतात की कोणतेही राज्य बाहेर निघू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमधले युनायटेड ऑफ स्टेट म्हणजे राज्यांचे मिळून एक देश बनलेला आहे. म्हणूनच युनायटेड ऑफ स्टेट म्हणजे अमेरिकेमधील काही देश वेगळे होऊ शकतात आणि स्वतःचं एक देश तयार करू शकतात. तर भारत हे नाही करू शकत. भारत हे युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये राज्य वेगळे नाही होऊ शकत. तर फ्रीडम फायटरला म्हणत होतं की आपल्या भारतातील परिस्थिती त्यानुसार फ्रीडम फायटरने युनियन ऑफ स्टेट ही संकल्पना अंमलात आणली. आपण पुढं आर्टिकल 1 हिस्ट्री बघितली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आर्टिकल 2 बघू. ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट म्हणजे आपण बाहेरच्या देशातल्या एका पार्टला किंवा पूर्ण देशला आपल्या भारतामध्ये सामील करून घेऊ शकतो म्हणजे आपल्यासोबत घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण विदेशी राज्य किंवा पूर्ण राज्य हे दोन्हीही हिची संकल्पना म्हणजे आपण ह्या सगळ्या राईट आपल्या संविधानामध्ये पार्लमेंटला देण्यात आले म्हणजे संसदला. तर फॉर एक्झाम्पल आपण 1975मध्ये सिक्कीमला भारताचा भाग बनवला. तर तुम्हाला एक लक्षात असू द्या, सिक्कीम पहिलं आपल्याला सहराज्य बनले नंतर पूर्ण राज्य. तर तुम्हाला एक लक्षात असू द्या, सिक्कीम हे भारतासाठी 22वं राज्य
22 स्टेट ऑफ इंडियन टेरिटरी. आणि हे आर्टिकल त्याच्यासाठी यूज करण्यात आलं. आणि असे अनेक राज्य आपण भारतासाठी आपल्या सीमामध्ये आपल्या देशामध्ये एकत्र करू शकतो. आणि अशाच प्रकारे आपण उदाहरणार्थ आपला तिब्बत म्हणा, आपल्या जवळचे तिब्बत, आजूबाजूचा परिसर सगळं एकत्र करू शकतो. आणि आर्टिकल 3 फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टरेशन, म्हणजे आपल्या भारतामधून आपण नवीन राज्य पण निर्माण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामधून विदर्भ, आणि आताच तुम्हाला एक लक्षात आलं असेल बिहारमधून झारखंड वेगळं झालं. झारखंड तसेच अनेक राज्य ह्या आर्टिकलने वेगवेगळे एकत्र आले. हे पॉवर पार्लमेंटला देण्यात आले. तसं उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड काढण्यात आलं. ते तुम्हाला हे सगळे माहीत असलं पाहिजे. आणि भारतासाठी हे दोन्ही आर्टिकल इम्पॉर्टंट आहेत. आणि आर्टिकल 4, दिस इज लास्ट आर्टिकल पार्ट ऑफ युनियन अँड इट्स टेरिटरी. आणि आर्टिकल 4 लॉज मेड बाय अंडर आर्टिकल 2 and 3. म्हणजे आर्टिकल 4 हे अनुच्छेद 2 आणि 3 साठी काय प्रोव्हिजन करेल हे सांगते. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट याच्यासाठी यूज नाही राहील. म्हणजे आर्टिकल 368च्या बाहेर असेल. आणि हे आर्टिकल प्रेसिडेंटला याच्यावर बाउंड राहील. रेकमेंडेशन आर्टिकल प्रेसिडेंट अँड रेकमेंडेशन करू शकतात, पण पार्लमेंटच्या मनावर आहे. सिंपल मेजॉरिटीनं पास करेल आणि राष्ट्रपती याच्यावर सही करायला बाउंड असेल, म्हणजे बंधनकारक असेल. आणि राष्ट्रपतीला याच्यासाठी पूर्वसूचना देण्यात येते. आणि आपण ह्या आर्टिकलची सांगायचे गेले तर ह्या आर्टिकलनं पार्ट 1 हे लक्षद्वीप आहे. लक्षद्वीप आणि हे अंदमान व निकोबार आहे. अंदमान व निकोबार आहे. आणि आपला भारत. हे दोन्ही युनियन टेरिटरीज आहे. हे तुम्हाला लक्षात असू द्या. हे भारत आहे याच्यामध्ये. म्हणजे हे पण भारताचे अविभाज्य भाग आहे. तर दिल्ली हे सेंटरला, हे दिल्ली बी युनियन टेरिटरी आहे. तर 2-3 मिळून दादरा नगर हवेली हे आहे. असेच भारताचे युनियन टेरिटरी आहे. इथं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, गोवा,
कर्नाटक, इकडं केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असेच भारताचे अविभाज्य राज्य हे गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख. जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी आहे, लडाख पण युनियन टेरिटरी आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश हे सगळे भारताचे राज्य युनियन टेरिटरी आहे. तर तुम्हाला हे आर्टिकल म्हणजे हे पूर्ण देश हे आर्टिकल पण अंतर्गत येते. आणि आता तोडायचं म्हणजे बिहारमधून झारखंड वेगळं केलं तर हे आर्टिकल 3चा यूज करण्यात आला. तर समजा आपण गुजरात आणि महाराष्ट्र हे एकत्र केले तर हे आर्टिकल 3च्या अंतर्गतच एकत्र केले आणि हे 2 आणि 3च्या अंतर्गत केले. आणि इथं आपल्याला छोटा हिस्सा म्हणजे हे छोटा हिस्सा हे सिक्कीम आहे. हे सिक्कीम तुम्हाला माहीत होतं, सिक्कीम 7 सिस्टरच्या इथं आहे. तर 7 सिस्टर पूर्वोत्तर राज्य आहे आणि हे सिक्कीम आपण आर्टिकल 2 अनुसार जोडण्यात आलं. आणि आर्टिकल 4 हे आर्टिकल 2 आणि 3 कशा प्रकारे यूज करायचं ते सांगतात. कशा प्रकारे यूज करायचं ते सांगतात. म्हणजे हे पार्लमेंटमध्ये मांडून सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधारण बहुमतानुसार पारित करून सिक्कीम आपल्या भारतामध्ये आलं आणि राष्ट्रपती ह्याच्यावर सही करण्यासाठी रिस्ट्रिक्टेड म्हणजे बंधनकारक आहे. आणि हे आर्टिकल 4 368 ह्याच्यासाठी ॲप्लिकेबल राहणार नाही. 368 हे च्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी म्हणजे संसदच्या राष्ट्रपती ह्याच्या 368साठी रोखू शकतात. 368च्या हे बाहेर, म्हणूनच ह्याच्यामध्ये कोणताही अडथळा न येऊ नये म्हणून याला 368च्या बाहेर ठेवण्यात आले. आपल्या फ्रीडम फायटरची पुढची संकल्पना एकदम बेस्ट आहे. म्हणूनच आपल्या फ्रीडम फायटरने विचार करून 368ला बाहेर ठेवण्यात चांगलं प्रतिसाद दिला. आणि आपण एकदा रिव्हिजन केली तर फास्टमध्ये रिव्हिजन केली तर पार्ट 1 नेम अँड टेरिटरी ऑफ इंडिया. इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे भारत आणि इंडिया दोन्ही एकत्रच आहे. युनियन ऑफ स्टेट म्हणजे फेडरेशन हे नाही, म्हणजे फेडरेशनच्या पूर्णपणे अलग आहे. हे आपले राज्य एकत्रितपणे येते
जॉईन होते आणि नंतर निघून जाते. तसंच युनियन ऑफ स्टेटमध्ये नाही होत. एकदा भारतामध्ये सामील झाले तर वापस बाहेर निघता येत नाही. आणि आर्टिकल 2 ॲडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट म्हणजे विदेशी राज्य किंवा पूर्ण देश याच्यामध्ये येऊ शकतात भारतामध्ये. उदाहरणार्थ सिक्कीम एक देश होता, तर भारतामध्ये 1975मध्ये आल्यावर आता सिक्कीमला बाहेर जाता येत नाही. आर्टिकल 3 फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन. उदाहरणार्थ झारखंड, बिहारमधून झारखंड वेगळं झालं, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड, तसेच वेगवेगळे राज्य एकत्र झाले आणि अल्टरेशन म्हणजे तोडण्यात आले. तसंच दिल्लीचं पहिली छोटी दिल्ली, नंतर मोठी दिल्ली, दिल्ली, नवी दिल्ली, NCR नॅशनल कॅपिटल रिजन असे अनेक आर्टिकल 3 अनुसार करण्यात आले. आणि आर्टिकल 4 लॉज मेड अंडर आर्टिकल 2 and 3. आर्टिकल 2 आणि 3 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 368च्या बाहेर आहे. आणि पार्लमेंट हे सोप्या पद्धतीनं लागू करून आपल्या भारताच्या नवीन गोष्टीसाठी चांगले परिवर्तन करून या आर्टिकलचा यूज करून भारतासाठी काम करू शकते. आणि पार्ट वन इथं संपतो. आपण आता पुढे उद्यासाठी UGC स्टडी चॅनल कोणता व्हिडिओ अपलोड करेल आज तुम्हाला सांगेल. पार्ट 2 सिटिझनशिप आर्टिकल 5 ते 11 आज उद्या बघणार आहोत. UGC स्टडी चॅनल तुमच्यासाठी एवढे चांगले कंटेंट करण्यात आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा डेली व्हिडिओ बघण्यासाठी. आणि UGC स्टडी चॅनल तुम्हाला नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून मदत करेल. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे UGC स्टडी चॅनल मोटो फॉर ऑल स्टुडंट सक्सेस अचीव. UGC चॅनलचा मोटो आहे, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 हे नेक्स्ट डे व्हिडिओ राहील. तर तुम्ही बेल आयकन प्रेस करून नक्की ठेवा. मला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की अपलोड होईल. मी म्हणलं त्या दिवशी नक्की होईल, वेळ होईल पण अपलोड नक्की होईल. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सांगणं घाबरायचं नाही. UGC स्टडी चॅनल आपल्यासोबत आहे. प्रॅक्टिस.